मुंबईतल्या मरीन ड्राईव्हचा क्वीन्स नेकलेस, समुद्र, थंडगार वारा अशा मस्त वातावरणामुळे हा क्वीन नेकलेस म्हणजे ब्युटी ऑफ मुंबई. हा क्वीन्स नेकलेस 4 जुलैला लाखो लोकांच्या गर्दीनं गच्च भरला होता. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनिंग सेलिब्रेशनचा माहोल होता. लोकांच्या गर्दीतून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी टीम इंडियाची ओपन बस व्हिक्टरी परेड झाली. यावेळी टीम इंडियाचे प्लेयर्स कप उंचावत होते, हात उंचावून लोकांचं प्रेम स्वीकारत होते आणि गर्दीतला प्रत्येक जण आपल्या विनिंग चॅम्पियन्सला बघण्यासाठी धडपडत होता. त्यानंतर लोकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियमवर प्लेयर्सचा सत्कार करण्यात आला. थोडक्यात विश्वविजेत्या टीम इंडियाचं मुंबईत दणक्यात स्वागत झालं. पण टीम इंडियाच्या परेडपेक्षा जास्त चर्चा झाली ती त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीची. कारण हे सगळं होत असताना आणि झाल्यावरही टीमच्या स्वागतासाठी आलेली बस, जमलेली गर्दी यावरून टीका झाल्या. राजकीय नेत्यांनी यात उडी घेतली. या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या गर्दीत काही जणांना दुखापत झाल्याच्या, गर्दीमुळे श्वास गुदमरल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधान भवनात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल या प्लेयर्सचा आणि भारतीय टीम मधल्या सपोर्ट स्टाफचाही सत्कार झाला. पण विक्ट्री परेड मध्ये काय घडलं, टीका काय झाल्या, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. 4 जुलैच्या सकाळी टीम इंडियाचं विमान दिल्ली विमानतळावर लँड झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संध्याकाळी मुंबई विमानतळावर टीम इंडियाचं आगमन झालं. बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत टीमच्या विक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. वानखेडे स्टेडियमवरही संध्याकाळी 4 पासून चाहत्यांना फ्री एंट्री देण्यात आली होती. त्यामुळे दुपारपासूनच मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर मुंबईकर जमायला सुरुवात झाली. सुट्टीचा दिवस नव्हता म्हणून जास्त गर्दी होणार नाही असा अंदाज होता. पण संध्याकाळी 5 पर्यंत मरीन ड्राईव्हचा किनारा आणि वानखेडे स्टेडियम खचाखच भरून गेलं. फक्त मरीन ड्राईव्हचा किनाराच नाही तर शेजारच्या रोडवरही दोन्ही बाजूला लाखो चाहत्यांनी गर्दी केली. या गर्दीमुळे वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलिसांनी दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत नरिमन रोड आणि NS रोड, दिनशॉ वाच्छा रोड, मादाम कामा रोडवरची वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवली होती. तर वानखेडेचे दरवाजेही काही वेळातच बंद करण्यात आले. विक्ट्री परेड बघण्यासाठी चर्च गेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवरूनही लोंढे मरीन ड्राईव्ह कडे जात होते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ऐन गर्दीची वेळ असल्यामुळे लोकलनं प्रवास करणाऱ्यांची गैरसोय झाल्याचं सांगण्यात आलं. मुळात विक्ट्री परेड ही संध्याकाळी 5 पासून सुरू होणार होती. पण 7 वाजले तरी ही परेड सुरू न झाल्यानं गर्दी वाढत गेल्याचं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करून लोकांची गैरसोय होऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गर्दी वाढली असली तरी पोलिसांनी योग्य ते नियोजन केलं. टीम इंडियाला घेऊन येणारी ओपन बस सुरुवातीला ट्रॅफिक मध्ये अडकली होती. पण त्याच वेळी मुंबईकरांनी ॲम्ब्युलन्सला काही क्षणात वाट करून दिली. ही विक्ट्री परेड संपल्यावर काहीच वेळा त्याचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. टीमला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर आलेल्या चाहत्यांचं अनेकांनी कौतुक केलं तर अनेकांनी या गर्दीवर टीकाही केली. टीका करण्याचं कारण काय होतं तर या परेडमधल्या गर्दीचे, रेटारेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यावरून टीका करण्यात आली. तसंच उष्णता आणि गर्दीमुळे काही जणांना श्वास घ्यायला त्रास झाला, काहींना चक्कर आल्याच्याही बातम्या समोर आल्या. ढकलाढकलीत काही जणांना किरकोळ जखमा झाल्याचंही सांगण्यात आलं. किरकोळ जखमा आणि चक्कर आल्यामुळे 9 जणांना ऍडमिट करण्यात आल्याचं GT रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेंडंट जितेंद्र संगपाळ यांनी सांगितलं. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत हे क्रिकेटवरचं प्रेम नाही तर शुद्ध वेडेपणा असल्याचं म्हणलं. हाथरस सारखी दुर्घटना होण्यापासून वाचवल्याबद्दल त्यांनी देवाचे आभारही मानले. काही दिवसांपूर्वी हाथरसमध्ये 121 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याची घटना प्रशासन विसरलंय का? इतकी मोठी रिस्क प्रशासनानं घेतली कशी असा सवालही त्यांनी केला आहे. तसंच वानखेडेवर फर्स्ट कम फर्स्ट सीट अशा प्रकारचं बेजबाबदार नियोजन करण्यात आल्याचंही तांबे यांनी आपल्या पोस्टमधून म्हणलंय. त्यात टीम इंडियाच्या परेडसाठी असलेली बस गुजरातवरून आणली, बेस्टची बस का वापरली नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. त्यामुळं परेडच्या आधीच या गोष्टीवरून राजकारण तापलं होतं. त्यानंतर विधान भवनात टीम इंडियाच्या खेळाडूंचा सत्कार होणार अशी बातमी आली. तेव्हा
विधान भवनाच्या आजूबाजूला महायुतीच्या नेत्यांचे फोटो असलेल्या बॅनरवरूनही रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. रोहित पवारांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी उत्तर दिलं. टीम इंडियाच्या बस परेडवर टीका करणारे संध्याकाळी वानखेडेवर रोहित शर्मा सोबत फोटो काढण्यासाठी मागे पळत असल्याचं राणेंनी म्हणलं. तर फडणवीसांना मंत्रिपदासाठी खुश करण्यासाठी राणे अशी वक्तव्य करत असल्याचं रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं एका बाजूला हा टीकेचा गोंधळ सुरूच राहिला, पण दुसऱ्या बाजूला रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी या प्लेयर्सला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वर्षा या निवासस्थानी आमंत्रित केलं. या प्लेयर्सचा आणि सपोर्ट स्टाफचा तिथं सत्कार झाला. त्यानंतर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय प्लेयर्सचा सत्कार सोहळा पार पडला. सत्कार समारंभासाठी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये खास कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या उपसभापती यांच्यासह विधान परिषद आणि विधानसभेचे आमदार उपस्थित राहिले. टीम इंडियाच्या चारही प्लेयर्सचा 1 कोटी रुपये छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. इतर वेळी नेत्यांची भाषणं आधी होण्याचा प्रघात असताना या सत्कार समारंभात प्लेयर्सनं आधी भाषणं केली. रोहित आणि सूर्यानं मराठीमध्ये केलेल्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे सेलिब्रेशनवर, परेडवर टीका करणारे नेतेही या भाषणाचा आनंद घेत होते, बाक वाजवून प्रतिसाद देत होते. 2007 आणि 2011 मध्येही टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला होता, पण तेव्हाचं सेलिब्रेशन हे बीसीसीआय पुरतं मर्यादित राहिलं अशी चर्चा झाली. पण भारताची मान उंचावणाऱ्या प्लेयर्सचा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं सत्कार झाला आणि नेत्यांमुळे गाजणारं सभागृह प्लेयर्सच्या फटकेबाजीमुळे गाजलं. त्यामुळं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला असला तरी प्लेयर्सचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलेला सत्कार आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्लेयर्सनं हसत खेळत केलेलं भाषण यामुळं राजकीय कुरघोड्या बाजूला पडल्या आणि सरकारनं घेतलेला प्लेयर्सचा सत्कार अनेकांच्या लक्षात राहिला. आता प्रश्न राहतो गर्दी आणि नियोजनाचा. तर 2007 मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यावर जी रॅली निघाली तेव्हाही अशी गर्दी झाली होती. टीम इंडिया पहिल्यांदा इंग्लंडमध्ये जिंकली तेव्हाही मुंबईतच मिरवणूक निघाली. त्यामुळं टीम इंडियाचं पुन्हा एकदा मुंबईतच स्वागत झालं. ज्या ग्राउंडवर 2011चा वर्ल्ड कप उंचावला त्या मुंबईच्या वानखेडेवर प्लेयर्सनं आनंद साजरा केला आणि पुन्हा एकदा वंदे मातरमही गायलं. विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी परेडचं यशस्वी नियोजन केल्याबद्दल मुंबई पोलिसांचे आभार मानले. मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हँडलवरून पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत आपल्याला पोलिसांचा अभिमान असल्याचं म्हणलं गेलं. त्यामुळं गर्दीच्या विषयावरून टीका झाल्या असल्या तरी टीकांना उत्तर न देता सरकारनं केलेला प्लेयर्सचा सत्कार, त्यांना सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं दिलेला बहुमान आणि अर्थातच मुंबई पोलिसांनी लाखापेक्षा जास्त लोकांची गर्दी असताना केलेलं नियोजन, त्यांना बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी दिलेली साथ यामुळं बाजी पुन्हा एकदा चाहत्यांच्या आनंदानं मारली आणि वानखेडेवरची गर्दी मॅनेज करणं, मार्गाचं नियोजन करणं यातल्या त्रुटींचा अंदाजही आल्याच्या चर्चा आता होताना दिसतात. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.